शिवसेना ठाकरे गटाच्या काहींनी विधेयकाच्या बाजूने मतदान त्यांना करायचं होतं. विरोधात मतदान करायला लागल्यानं काहींना धक्का बसल्याचं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. ठाकरेंचे काही खासदार विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याच्या विचारात होते. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठा दावा केलाय. शिवसेना ठाकरे गट मुस्लिम समाजाची दिशाभूल करतंय असं देखील श्रीकांत शिंदे यांचं म्हणणं आहे. काल विधेयक मांडलं गेलं त्यावेळी ठाकरे गटाच्या काही खासदारांना विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं होतं असं श्रीकांत शिंदे म्हणालेले आहेत. काल ठाकरेंच्या शिवसेनेनं विधेयकाच्या विरोधात मतदान केलंय. ठाकरेंच्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना होती आणि ती मतदानावेळीच कळेल असं सांगितलं गेलं होतं आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. आपल्यासोबत शिवसेनेचे गटनेते श्रीकांत शिंदे आहेत. श्रीकांतजी, वक्फ विधेयक संमत झालेलं आहे. काल तुम्ही कठोर टीका केली उद्धव ठाकरेंच्या खासदारांवर आणि आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषदही घेणार आहेत. सकाळी संजय राऊतांनी तुमच्यावर त्याला प्रत्युत्तर म्हणून कठोर टीका केली आहे. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेकडे कसं पाहता? त्याला काय पत्रकार परिषदेला आता अर्थ नाही. जे मुद्दे तुम्ही काल मांडले सभागृहामध्ये, काल आम्हाला वाटलं होतं की वक्फ विधेयकाला जे आहे हे सपोर्ट करतील किंवा जास्तीत जास्त वॉकआउट करतील, पण यांनी चक्क वक्फ जे विधेयक आलं आहे त्याच्या विरोधामध्ये भूमिका मांडली, विरोधामध्ये मतदान केलं. हे पूर्ण देशाने पाहिलेलं आहे. आणि जे बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार, हे सगळेच विचार विसरून हे काँग्रेसचे विचारसरणी जी आहे ते त्यांनी अवलंबली. मला वाटतं कालचं जे भाषण होतं हे भाषण ऐकून सगळे शॉक झाले. त्यांचे खासदार देखील झाले. त्यांचे खासदार जेव्हा आम्हाला भेटत होते तेव्हा बोलत होते, अरे आम्हाला तर एकदम पूर्ण फेवरमध्ये मतदान करायचं आहे, कारण की हे बिल हे कुठल्या मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये नाही आहे. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, मुस्लिम समाजाच्या मुलांना चांगलं शाळा, कॉलेजेस, स्किल सेंटर्स, चांगले हॉस्पिटल्स मिळाले पाहिजे. आज वक्फची जमीन इतक्या लाखो एकरमध्ये आहे, पण त्याच्यापासून उत्पन्न फक्त 163 कोटी रुपये वर्षाला येतं. म्हणजे मला वाटतं ह्याच्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार, काही लिमिटेड लोक त्याला कंट्रोल करण्याचं काम करतात आणि त्यांना पाठीशी घालण्यासाठी हे सगळे विपक्ष एकत्र झालेले आहेत. त्यांना ट्रान्सपरन्सी नको, अकाउंटेबिलिटी नको एवढ्या साऱ्या जमिनींवरची, की ज्याच्यावरती रोजपणे भ्रष्टाचार चालू आहे. आणि आज कुठेतरी या वक्फ विधेयकाच्या माध्यमाने गरीब मुसलमान जे आहेत त्यांना चांगले शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स मिळणार होते, तर त्याला देखील जे आहे विरोध करण्याचं काम यांनी केलं. आणि काल खरा चेहरा जो आहे तो उभाटाचा हा लोकांच्या समोर आलेला आहे. पण सर, सकाळी काल पहिल्यांदा संजय राऊत यांनी भूमिका अशी मांडली, ते अनेक विषयांवर भूमिका मांडतात, पण काल वक्फच्या मुद्द्यावर ते म्हणाले की आमची भूमिका सभागृहात दिसेल. आणि नंतर सभागृहामध्ये अशा प्रकारे भूमिका मांडण्यात आली थेट की वक्फ कायद्याला विरोध करणारा. तर हे का घडलं? अगोदर तर आम्हाला यांचे खासदार म्हणाले की आम्ही सपोर्ट करणार. हे वक्फ बिल जे आहे आणि जे बघा, आम्ही इतके वर्ष हिंदुत्वाचा लढा पुढे घेऊन गेलो, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेलो. हे बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात विपरीत जाऊन काल यांनी केलं. काल मी पण शॉक्ड होतो, सगळं सभागृह शॉक्ड होतं की हा उभाटाचा खासदार असं कसं बोलू शकतो. मला तर वाटत होतं समाजवादी पार्टीचा खासदार कोण बोलतोय का. आणि त्याच्यामध्ये हिरवं जॅकेट. काल काय होतं मला माहिती नाही, पण जिथे मुस्लिम समाजाचा उद्धार होणार होता त्या बिलाला समर्थन करायला पाहिजे. फक्त हिंदू आणि मुस्लिम वोट बँकची राजनीती, ज्या प्रकारे यांनी सगळ्या लोकांना लोकसभेमध्ये भ्रमित करण्याचं काम केलं, दिशाभूल करण्याचं काम केलं, तशीच दिशाभूल करण्याचं काम आज देखील या वक्फ विधेयक आल्यानंतर लोकांचं करतायत की वक्फ विधेयक जे आहे हे मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये. जर नीट वाचलं तर मुस्लिम समाजाला ते वक्फच्या जमिनी ज्या आहेत हे त्याच्यावरती काहीतरी चांगलं घडणार आहे, ह्याच्यासाठी वक्फ बिल आहे.
साहेब, एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा सुद्धा होता, तर त्यांच्या सर्वाधिक सिनियर खासदार सुप्रिया सुळे आहेत, पण त्यांनी यावरती कुठलंही वक्तव्य केलं नाही. पण दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या बाजूनी मात्र अरविंद सावंतांनाच या विषयावरती बोलायला म्हणजे ते स्वतः भूमिका मांडत होते. तर याकडे कसं पाहते? आज कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे चा क्लेम हा त्यांच्या मूळ विचारांवर जास्त झालेला आहे का महाविकास आघाडीच्या? त्यांनी मूळ विचार विसरूनच गेले. आम्ही सांगितलं विकून टाकले, तुम्ही काँग्रेसला विकून टाकलेलं आहे. जसं शिवसेना बाळासाहेब नेहमी म्हणायचे, मैं मेरी शिवसेना की काँग्रेस कभी होने नहीं दूंगा. आज तसंच काँग्रेसीकरण पूर्ण युबीटीचं झालेलं आहे. आज त्याच्यामध्ये वेगळं काय सांगायची गरज नाही. आणि उद्धव ठाकरेजी आज काय प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यातून काय वेगळं बोलणार की आम्ही विरोधात मतदान करून चांगलं केलेलं आहे किंवा हिंदुत्वाला साथ दिलेली आहे किंवा मला वाटतं आता काल जे तुम्ही काय म्हणालेत, जे काय तुम्ही तुमचे विचार सभागृहामध्ये ठेवलेले आहेत, त्याच्यावरून पूर्ण देशाला जे आहे हे स्पष्ट भूमिका जी आहे ती तुमची कळलेली आहे. पण ठाकरेंचे एक खासदार अनुपस्थित होते, त्याकडे कसं पाहताय? यामागे काय कारण आहे? माहिती नाही, आता त्यांच्यावर तुम्ही त्यांनाच विचारायला लागेल की का अनुपस्थित होते ते. त्यांचं म्हणणं आहे की ते आजारी होते म्हणून अनुपस्थित होते. हा, मग असतील, त्यांना पटत नसेल विचार. तर अजून एक विषय असा आहे की एक काल पाहायला मिळालं की महायुतीमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा त्यांच्या वतीने एकमेव खासदार असले तरी सुद्धा त्यांनी भूमिका नाही मांडली आहे पक्ष म्हणून सभागृहामध्ये. असं का घडलं सुनील तटकरे? मतदान केलेलं आहे बिलासाठी, पण भूमिका का नाही मांडली आता त्याचा प्रश्न उत्तर जे आहे ते मी देऊ शकत नाही. धन्यवाद सर. तर आपल्यासोबत होते श्रीकांतजी शिंदे, ज्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी भूमिका मांडली नसली तरी सुद्धा मतदान केलेलं आहे विधेयकाच्या बाजूनी आणि नागेश पाटील आष्टीकरांना विचार कदाचित पटले नसतील त्यामुळे ते अनुपस्थित राहिले. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.